मित्रांनो फायनली आता जोधपूरला पोहोचलेलो आहोत आपण. सकाळी प्रवास चालू केला होता 9:30 ला आणि आता पोहोचतोय आपण जोधपूर मध्ये. सेकंड डेस्टिनेशन आहे आपलं. आजचा स्टे जोधपूरला आहे आणि उद्या बघूया आणि जरूर गरज असेल तर आपण थांबू, नाही तर मग पुढचा डेस्टिनेशन आपल्याला गाठायचं आहे. तुम्ही बघू शकता जोधपूर सिटी आहे रे अखिलेशी, सिटी आहे. फोन घेऊ जोधपूर मित्रांनो डे 4 आहे आणि आपण जोधपूरमध्ये पोहोचलोय आणि आपली व्हिडिओ आता सेकंड पार्टमध्ये आपण कंटिन्यू करतोय. आज आपण चाललेलो आहोत उमेद भवनला. जोधपूरमधलं खूप फेमस असं हे भवन आहे आणि टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, म्हणून स्पेशालिटी याची ही आहे की खूप सारे लोक इकडे येतात जस्ट टू उमेद भवन बघण्यासाठी. आणि तिथेच तो उमेद भवन हा पॅलेससुद्धा हॉटेलसुद्धा आहे. तर आता आपण उमेद भवनला पोहोचत आहोत. तुम्ही बघू शकता उमेद भवन पॅलेस खूप सुंदर असं आहे हे. आणि आता जस्ट आपण याची एंट्री करणार आहोत. तिकीट आहे 52 रुपीज तिकीट आहे आणि आता आपण एंट्री करतो. तिकीट काढलंय आणि हे आहे उमेद भवन पॅलेस आणि आता आपण त्याच्यामध्ये प्रवेश करत आहोत. तुम्ही बघू शकता उमेद भवन पॅलेस. इथे इन्फॉर्मेशन सुद्धा लिहिलेली आहे. सध्यासुद्धा इथे आताचे जे इकडचे किंग आहेत ते आताही राहतात. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे उमेद भवनचं बनवलेलं मॉडेल आहे. याच्यामध्ये आपल्याला 10% जे स्पेस आहे तिथे राजा राहतो. मधल्या भागी जो म्युझियम आहे आणि उरलेलं जे आहे त्याचं ते आहे हॉटेलसाठी दिलेलं आहे 80%. तुम्ही बघू शकता इथे व्हरायटीज ऑफ त्यांच्या सोर्ट्स वगैरे लावलेले आहेत. म्हणजे हे एक प्रकारचं म्युझियम आहे जिथे आता सध्या आपण स्टँड करतोय. आणि त्या टायमाला यूज केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या, सगळे त्यांनी वापरण्यात आलेले त्यांची ज्या प्रकारचे जेवणासाठी वापरलेली भांडी किंवा त्यांचे शस्त्र किंवा त्यांचे किचन. हे बघू शकतो त्यांचं किचन आहे, त्यांचं डायनिंग आहे. तिथे डायनिंगसाठी वापरलेले जे काही त्यांचे युटेन्सिल्स होते ते आहेत. तर अशा प्रकारे हे सगळं आहे तुम्ही बघू शकता. राहू मित्रांनो हे बघा विंटेज कार आहे आणि हे समोरचं आहे जे हॉटेल आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता रोल्स रॉयस आहे त्या टायमाला यूज केलेला विंटेज कार 70s 80sच्या टायमाला. दुसरी एक रोल्स रॉयस आहे, कॅडिलॅक आहे, मर्सिडीज आहे. ही बघा कॅडिलॅक आहे समोर, मर्सिडीज आहेत. अशा यांनी विंटेज कार इथे लावलेल्या आहेत. मित्रांनो आता आलेलो आहोत आपण जोधपूरच्या घंटाघर येथे, जे जोधपूरचं फेमस मार्केट आहे, लोकल मार्केट. इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, ज्या रिक्वायर गोष्टी आहेत. शूज झाले, चपला झाल्या, जोधपुरी कपडे झाले, जे ज्या गोष्टी आहेत. इनफॅक्ट फ्रूट्स, नाश्ता सगळं आहे. तुम्ही बघू शकता इकडे खूप मोठं मार्केट आहे हे आणि
खूप लांब आहे आता, म्हणजे घंटाघरपेक्षा बाहेरसुद्धा बराच मोठा मार्केट आहे आणि तेच आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत. इकडे यांना थोडी शॉपिंग करायची आमच्या लेडीजला, तर त्यांनाही शॉपिंगला घेऊन चाललेलो आहोत. पण त्या सध्या दुसरीकडे गेल्यात बिकॉज त्यांना आमच्यासोबत व्हिडिओमध्ये जास्त टाईम घालवायचा नाही आहे, तर त्या इकडे तिकडे ऑलरेडी घेत आहेत. इकडे बघा, हा भाजी मार्केटही दिसतो त्यांचा आणि आता आम्ही त्यांनाच शोधतोय. महिला मंडळ आमचा कुठे गेला बघूया. इकडे आर्ट अँड क्राफ्ट दिसतोय आणि परत असं हँडमेड गोष्टी पण इकडे अवेलेबल आहेत. तर आता चला आपण थोडंसं मार्केट एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, या आमच्या बायका कुठे हरवल्यात, सापडत नाही आहेत आणि आता अखिलेश इकडे गेलाय. हे आहेत का तिकडे? तिथे नाही, वरती आहेत. फायनली इथे सापडल्या डॉली. हा, सगळ्या इथेच आहे ते बघा. यांनी शॉपिंग चालू आहे यांची जोरात. इसका क्या है? ये 1500. 1500. उसी में ये कलर है. अच्छा, तो पिंक पण मस्त बघा इथे बघा, सगळं हँडमेड आहे तिथे, जोधपुरी आयटम्स. तुमचा यो ब्लॉग टाकतो डायरेक्ट. और क्या ले रही है? और ले रही है ना, वो भी ले रही है. डबल बेडची आहे ना? किसका एक डबल बेड पड़ेंगे दीदी? अच्छा, ये 2800 का बताएं. बोला आपण इथून घेतलेलं डॉली, ते थोडी मजा नाही ना याच्यात. त्याच्यात ये देखिए, कौन सा प्रिंट? चांगली वाटते. खोल. डॉलीने आता हा कम्फर्टर घेतलाय आणि या पर्स घेतल्या. ही भेटली आम्हाला कितीला? 400. ही घेतली आहे 550. ही घेतली आहे बघा 550. ही घेतली आहे 550. अशी मला फोडणी दिली आहे चांगली आता. पण इथे रेट खूप हाय रेट आहेत, आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे. चला आता पुढच्या शॉपमध्ये जाऊया. कुठला घेतेस बांगड्या डॉली? काय रेट आहे याचा? 500 रुपये जोडी. जोधपुरी चप्पल पण घ्यायच्या आहेत ना? पुढच्या शॉपमध्ये नाही आवडला. कड्यांना जशी शाईन आहे तशी नाही. घे आता. कुठले घेतेस? या 3 काढले. एक ही काढली आहे. एक ही. घेऊन टाक चल मग त्यांनी. डॉली बांधणी बघते का आता तू? बघ चांगली भेटते का? यही पैटर्न है क्या इसमें?
तो अलग वाला बताना कि कैसा लिक्विड है इसमें। ग्रीन मध्येच घेतेस का तू? मित्रांनो, यांची काही शॉपिंग संपत नाही आणि आता आपण आलो गरमागरम जलेबी खाण्यासाठी. खूप टेस्टी दिसत आहेत आणि घी मध्ये बनवत आहेत. बघा शकता तुम्ही, ही मागवली आहे. खाणार का? हे अखिलेश, चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहेत मेहरानगड जोधपूर इथे. त्याला जोधपूर फोर्ट सुद्धा बोलतात. सकाळी सकाळी आपण निघालेलो आहोत. काल रात्री आलेलो जोधपूरमध्ये. मित्रांनो, समोरच एंट्रीलाच गणरायाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण गडाच्या आतमध्ये चाललोय व्हिजिटसाठी. इथे तिकीट आहे 330 रुपये पर पर्सन. आणि आता आपण चाललेलो आहोत. इथे बघू शकता, इथे गडाची प्रतिकृती बनवलेली आहे आणि इथूनच आता आपण चाललोय गड बघण्यासाठी. मित्रांनो, मस्ट विजिट प्लेस असं आहे मेहरानगड. आणि सकाळ सकाळी आल्यामुळे क्लायमेटही खूप प्रसन्न मिळालं आहे. तर नक्की तुम्हाला रेकमेंड करेन की एकदा तुम्ही इथे विजिट करू शकता. खूप सुंदर असं आहे आणि खूप सुंदर प्रमाणे याला जतन करून ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता, आता आपण म्युझियममध्ये आलेलो आहोत आणि इथे त्यांच्या वेगवेगळ्या पालख्या आहेत ज्या राजाला वाहून नेण्यासाठी वापरल्या जायच्या त्या टायमाला. ही आहे जी शहाजहानी गिफ्ट केली होती राजासाठी, ती सुद्धा पालखी यांनी जतन करून ठेवलेली आहे. आणि या छोट्या मोठ्या आहेत ते राजकुमार किंवा प्रिन्सेस त्यांच्यासाठी होत्या. असं हे म्युझियम आहे यांचं. मित्रांनो, इथं आहे मारवाड चित्रशैली आणि त्या टायमात पेंटिंगसाठी जे वापरले जायचे कलर आहे ते सुद्धा इथे जतन करून ठेवलेत. ते बघू शकता, खूप छान असे पेंट त्या टायमाला काढले गेले होते. खूप चांगले असे चित्रकार होते आणि त्यांचा आर्ट आजही त्यांनी सांभाळून ठेवला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे यूज केलेले कलर्स आहेत. हे तुम्ही राजाचे फोटोज बघू शकता. याची खासियत अशी आहे की याचा फोटो काढल्यावर झूम केल्यावर सुद्धा
त्यातली छोटी छोटी गोष्ट टिपली जाते आहे. सो खूप छान पद्धतीने हे जे केलेलं आहे. माझं कुठं आहेत तुम्ही? तर बरं मी इथे आहे. तुम्ही मला भेटल्या होत्या आम्हाला ना, आले ना, बोलव त्यांना. हाय करा. हाय. मित्रांनो, हा आहे शीश महल. खूप सुंदर असं कव्हर केलेलं आहे याच्यावर. मित्रांनो, हे आहे फूल महल जे राजा अभय सिंगने बनवलं होतं आणि तुम्ही बघू शकता याच्या वर जे काम केलेलं आहे ते व्हरायटीज ऑफ असे फ्लावर्स त्यांनी बनवलेले आहेत आणि त्यासाठी सोन्याचा कलर त्यांनी यूज केला होता बऱ्याच ठिकाणी. आणि त्यांचे देवी आणि त्यांचे कुळदैवत यांचेसुद्धा याच्यावर फोटो काढलेले आहेत. अशा प्रकारे आहे फूल महल. आणि बाजूलाच राजाचे तुम्ही पाहिले तिथे राजाचे पोशाख वगैरे लावलेले आहेत. खूप सुंदर असं काम केलं. तुम्ही बघू शकता पूर्ण गोल्डन जे दिसतोय आणि बाजूला तुम्हाला जे दिसत आहे ते त्यांचे कुलदैवत त्यांचे देवतांचे फोटो. मित्रांनो, आता आलेलो आपण जसवंत थाडामध्ये. इथे तिकीट आहे 30 रुपये आणि आता आपण एंट्री करत आहोत. हे आहे जसवंत थाडा. धरती जात आता. डॉली या पायऱ्या चढून आम्ही. मित्रांनो, जोधपूर ट्रिप आता इथे संपत आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. तर आपण आलेलो आहोत मॅकडीला आणि इथे आता निघतोय जेवल्यानंतर. आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय.